चला ए बाळांनो, हा आपण फिजिक्स मध्ये नवीन टॉपिक स्टार्ट करू, मॅग्नेटिझम. हा मध्ये मॅग्नेटिक मटेरियल्स 11th स्टँडर्ड मध्ये टॉपिक होता मॅग्नेटिझम. काय होता बोला? मॅग्नेटिझम. त्याचाच नेक्स्ट पार्ट म्हणजे असतं मॅग्नेटिक मटेरियल्स. पण मी थोडी स्टार्टिंगला 11th स्टँडर्डच्या मॅग्नेटिझमची थेअरी घेतो बाळांनो, थोडं लक्ष द्या, त्याची गरज पडणार आहे. अतिशय सिंपल टॉपिक आहे, मोजून 4 दिवसात टॉपिक संपेल, लक्षात ठेवा. पण आजचा लेक्चर म्हणजे एक एक्स्ट्रा लेक्चर लक्षात ठेवायचं, जे 11वीचं घेणार नाही. बाकी 12वीच्या मॅग्नेटिझमला 3 दिवस लागतात. ठीक आहे, ओके, लक्ष द्या. नेक्स्ट टॉपिक आपण स्टार्ट करू, मॅग्नेटिक मटेरियल्स. मॅग्नेटिक मटेरियल्स. आणि तुम्हाला बेस सांगतो, मॅग्नेटिक मटेरियल्स मी हा टॉपिक घेत काय त्याची माझी काही इच्छा तर नाही घ्यायची, पण हा टॉपिक घेतल्यानंतर मी सुरू करणार आहे EMI, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन्स अँड AC सर्किट्स. पण त्या टॉपिकला याची गरज पडते. ओके, त्यामुळे काय कॉन्सेप्ट असतात, हा टॉपिक इझी आहे, पण या टॉपिकमधले असे काही कॉन्सेप्ट्स आहे जे इथून पुढचा टॉपिक बापो का बाप म्हणतो, म्हणजे 12वीचे इंटिग्रेशन लक्षात ठेवायचं मॅथ्समधलं. काय इंटिग्रेशन, तसं फिजिक्सचा तो EMI आणि AC सर्किट्स असतो. ठीक आहे, हे 2 टॉपिक आहे, EMI इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि AC सर्किट्स. ते टॉपिक घेण्यासाठी मी हा टॉपिक पहिले घेत आहे. चालेल, ओके. मोस्ट प्रॉब्ली 20 तारखेच्या आधी EMI सुरू होईल आपला. ठीक आहे, तर लक्ष द्या बाळांनो, मॅग्नेटिझम मध्ये सगळ्यात पहिला पार्ट बेसिक आपण बघतो, व्हॉट इज मीन बाय मॅग्नेट. मॅग्नेट काय असतं गाईज? व्हॉट इज मीन बाय मॅग्नेट? मॅग्नेट काय असतं? मॅग्नेट इज अ सबस्टन्स विच कॅन अट्रॅक्ट द आयन फिलिंग्स. मॅग्नेट हा असा सबस्टन्स आहे जो कोणाला अट्रॅक्ट करतो? आयन फिलिंग्सला. करेक्ट आहे. द सबस्टन्स विच अट्रॅक्ट आयन इज अ मॅग्नेट. वाय इट अट्रॅक्ट द आयन्स? सगळ्यांनाच अट्रॅक्ट करतो का तो? नाही, फक्त आयनलाच अट्रॅक्ट करतो. का बरं करतो? कारण त्याला ते करायला आवडते, ती त्याची प्रॉपर्टी आहे, आणि त्याच्या प्रॉपर्टीलाच म्हणतो आपण मॅग्नेटिझम. काय म्हणतो बोला? मॅग्नेटिझम. व्हॉट इज मॅग्नेटिझम? ए दलिद्र हो, शांत बसा आता, आवाज नाही आला पाहिजे, डबल बोलणार नाही मी. व्हॉट इज मॅग्नेटिझम? मॅग्नेटिझम इज द प्रॉपर्टी ऑफ, magnetism is the property of magnet. Magnetism is the property of magnet which attracts the ion filling. Basically सगळ्यात पहिले समजलं मॅग्नेट काय असतं. मॅग्नेट अट्रॅक्ट्स द आयन फिलिंग. मॅग्नेट आयन फिलिंगला अट्रॅक्ट करतो. का बरं अट्रॅक्ट करतो? ती त्याची प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो सांगा? मॅग्नेटिझम. आता मॅग्नेटमध्ये व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ मॅग्नेट. मॅग्नेटचे टाइप्स किती आहेत? देर आर बेसिकली 2 टाइप्स ऑफ मॅग्नेट्स. बाळांनो, मॅग्नेटचे 2 टाइप्स आहेत. त्यातला फर्स्ट टाइप म्हणजे असतं नॅचरल मॅग्नेट. काय असतं बोला? Natural magnet. Okay, the first type is a natural magnet and the second type is a artificial magnet. Artificial magnet. Artificial magnet. Okay, so what is mean by natural magnet? What is mean by artificial magnet? What is natural magnet? The magnet which is formed by nature itself. The magnet which is formed by nature itself. लक्ष द्या. The magnet which is formed by nature itself. द मॅग्नेट विच इज फॉर्म बाय नेचर इटसेल्फ. नेचरनी तयार केलेला मॅग्नेट म्हणजे असतं नॅचरल मॅग्नेट. आणि आर्टिफिशियल मॅग्नेट म्हणजे काय असतं बाळांनो? मॅनमेड मॅग्नेट. काय असतं बोला? मॅनमेड मॅग्नेट इज अ आर्टिफिशियल मॅग्नेट. आता नेचरनी तयार केलेले कुठले मॅग्नेट आहे? तर नेचरनी तयार केलेले जे मॅग्नेट असते दॅट इज कॉल्ड ॲज वीक मॅग्नेट. त्यालाच म्हणतात लोडस्टोन. त्यालाच म्हणतात मॅग्नेटाइट. ओके, लक्षात ठेवा. मॅग्नेशिया. मॅग्नेशिया माहिती आहे तुम्हाला? मॅग्नेशिया माहिती आहे का? कोण आहे? मॅग्नेशियम नाही म्हटलं केमिस्ट्री मधलं, मॅग्नेशिया. मॅग्नेशिया ही आयलंड आहे, एक लक्षात ठेवा. ओके, इंग्लंडच्या बाजूचं लक्षात ठेवा. त्या मॅग्नेशिया एक छोटासा पार्ट आहे, जसं श्रीलंका कसं आहे. ओके, तसं त्या आयलंडवर बाळांनो जे जनावरं लोक घेऊन जायचे, जनावरं घेऊन जातात. ओके, पर्वतावर. तेव्हा ते जनावरं घेऊन जात असताना काय व्हायचं ना, पूर्वीच्या काळी चप्पल कशा राहायच्या लोकांच्या? ओके, देवाच्या पादुका कशा असतात ना, तशा चप्पल राहायच्या. म्हणजे लाकडाच्या राहायच्या आणि एका लाकडाला दुसरं लाकूड फिक्स करण्यासाठी खिळ्यांचा यूज करायचे. ओके, आणि त्यानंतर त्यांच्याकडे काठी राहायची लोकांजवळ. ठीक आहे, त्या काठी असते ना, काठी, आजोबांची काठी. त्या काठीचा जो बॉटम असतो त्याला मेटल असते. काय असते?
मेटल, कारण नेहमी नेहमी लाकडाची काठी लागून लागून ती खराब होऊ शकते, त्यामुळे खाली मेटल असते. मग ते लोक जेव्हा असे जंगलात जायचे ओके, किंवा घोड्याचे टाप असतात बरोबर आहे की नाही ओके, ते जायचे तेव्हा ते काय व्हायचं ना, कधी कधी काही काही ठिकाणी त्यांना काय फील व्हायचं की जसं त्यांनी पाय टाकला म्हणजे ते चप्पल टाकली ओके, त्यात लोखंड राहते, लोखंड तिथं दगड राहायचे, त्या दगडांमध्ये लोडस्टोन नावाचा दगड होता, त्यामध्ये त्या दगडांमध्ये कुठली प्रॉपर्टी होती, इट विल ॲक्ट ॲज अ मॅग्नेट, नॅचरल मॅग्नेट होता तो मॅग्नेट आहे म्हणजे तो आयनला काय करेल, अट्रॅक्ट करेल. मग आयनला अट्रॅक्ट करेल तर ती अट्रॅक्ट करायची, त्यांना पाय उचलताना त्रास व्हायचा, समजा काठी टाकली तर ती काठी अट्रॅक्ट व्हायची, मग ती काठी उचलताना त्रास व्हायचा त्यांना. स्टार्टिंग घोड्यांना तर खूपच त्रास व्हायचा, कारण की घोड्यांची टापमध्ये सुद्धा मॅग्नेट असते ओके. तर त्यामुळे नंतर मग त्यांना समजलं, म्हणजे त्यांनी शोध लावला तिथून सायंटिस्ट लोकांनी, तो दगड बाहेर काढला आणि मग त्या दगडात काहीतरी प्रॉपर्टी दिसली की हा दगड काय करतो, फक्त आयनला अट्रॅक्ट करतो, आणि त्याला नाव दिलं काय, मॅग्नेट. का बरं नाव दिलं, कारण मॅग्नेशियामध्ये सापडलं ते म्हणून. करेक्ट आहे, हे झालं नॅचरल मॅग्नेट. मग ते वीक मॅग्नेट होतं, ते काही स्ट्रॉंग मॅग्नेट नव्हतं. करेक्ट आहे, त्याला मॅग्नेटाईट सुद्धा म्हणतात. आणि मग सायंटिस्ट लोकांनी त्याच्यावर एक्सपेरिमेंट केले आणि नवीन नवीन आर्टिफिशियल मॅग्नेट तयार केले याच्या प्रॉपर्टी मॅच करून, त्याला म्हणतात आर्टिफिशियल मॅग्नेट. मग आर्टिफिशियल मॅग्नेट कुठले असतात, मॅनमेड मॅग्नेट. ते कुठले आहेत सांगा, मॅनमेड मॅग्नेट मधलं मोस्ट फेमस मॅग्नेट आहे बाळांनो, बार मॅग्नेट. दिस इज कॉल्ड एज अ बार मॅग्नेट. व्हाय इट इज कॉल्ड एज अ बार मॅग्नेट, व्हाय इट इज कॉल्ड एज बार. जेव्हा तुम्ही बार मॅग्नेट म्हणता, लक्षात ठेवा, बार मॅग्नेट म्हणता तेव्हा तुम्हाला समजायला पाहिजे बार म्हणजे काय असतं. बार म्हणजे काय असतं, मॅग्नेट विच हॅव अ लेंथ. लेंथ हा वर्ड आहे, असा मॅग्नेट ज्याला लेंथ आहे ओके, त्यामुळे त्याला काय वर्ड दिला, बार मॅग्नेट. 12 वर्ड कशामुळे आला, द इन्स्ट्रुमेंट विच हॅव अ लेंथ इज कॉल्ड एज अ बार. जर तुम्ही सायंटिफिकली सिव्हिल इंजिनिअरिंगच्या भाषेत जर का बोलायला गेले, समजा एखाद्या कन्स्ट्रक्शनमध्ये मेटल्स यूज करतो, रॉड्स यूज करतो, कुठले रॉड यूज करतात, किती बारचे रॉड यूज करतात ओके. बार म्हणजे काय असतं, लेंथ, त्या रॉडची लेंथ. तुम्ही नाही द रॉड ऑफ लेंथ ओके, लेंथ नाही, द रॉड ऑफ बार. बार म्हणजे समजते का, बार म्हणजे काय असते, लेंथ, म्हणून त्याला बार मॅग्नेट म्हणतात, कारण की त्याला लेंथ असते. मग तुम्हाला माहिती आहे त्याला एक नॉर्थ पोल असतो बाळांनो, त्याला एक काय असतो सांगा, साऊथ पोल असतो. हा कोण आहे सांगा, सेंटर. सेंटरपासून नॉर्थ पोलचं डिस्टन्स म्हणजे काय असतं, स्मॉल एल. हे आपल्याला शिकायचं आहे, हे स्मॉल एल. करेक्ट आहे, हे सांगतो मी. बार मॅग्नेट का बरं म्हणतात, बिकॉज इट हॅव अ बार, दॅट इज लेंथ ओके. त्यानंतर असते मॅग्नेटिक निडल, जी नॅव्हिगेशन सिस्टमसाठी यूज केली जाते. प्लेन आणि शिपमध्ये नॅव्हिगेशन सिस्टम असतं. नॅव्हिगेशन सिस्टममध्ये इथं साऊथ पोल असतो आणि इथं काय असतं बाळांनो, नॉर्थ पोल असतो. करेक्ट आहे, आणि याला म्हणतात मॅग्नेटिक निडल्स. करेक्ट आहे, तुम्ही फोर्स अप्लाय केला तर निडल फिरत राहते. फोर्स अप्लाय केला तर निडल इज गोइंग टू परफॉर्म अ सर्क्युलर मोशन. कुठलं मोशन परफॉर्म करते, सर्क्युलर मोशन. दॅट इज कॉल्ड एज अ मॅग्नेटिक निडल. लक्षात ठेवा, याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक. बोला, मॅग्नेटिक निडल, त्याला म्हणतात मॅग्नेटिक निडल. करेक्ट आहे, हा झाला बार मॅग्नेट, ही झाली मॅग्नेटिक निडल. इज दॅट क्लिअर. त्यानंतर तिसरं कुठलं असतं बाळांनो ओके, सेकंड असतं यू शेप मॅग्नेट ओके, याला म्हणतात यू शेप मॅग्नेट. या यू शेप मॅग्नेटचं इकडे स्टॉप कर, किती वाजता. मॅग्नेट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हॉर्सशू मॅग्नेट. काय म्हणतात, हॉर्सशू. व्हाय इट इज कॉल्ड एज हॉर्सशू, कारण घोड्याच्या ज्या टाप असतात, टाप ओके, त्या अशा शेपच्या असतात, अशा घोड्याच्या टाप असतात बरोबर आहे, त्याला कॉर्नरमधनं असे लावतात. लक्षात ठेवा ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज हॉर्सशू मॅग्नेट ओके. दिस ऑल आर कॉल्ड ॲज अ आर्टिफिशियल मॅग्नेट. कुठले मॅग्नेट आहे, आर्टिफिशियल मॅग्नेट. तर आपल्याला बाकीच्या मॅग्नेट बद्दल बोलायचं नाहीये, नॅचरल मॅग्नेट बद्दल म्हणजे सॉरी बार मॅग्नेट बद्दल बोलायचं आहे. आता बार मॅग्नेटमध्ये काय काय इम्पॉर्टंट टर्म्स असतात. कुठल्याही मॅग्नेटमध्ये लक्षात ठेवा 2 पोल्स असतात, एक नॉर्थ पोल आणि एक काय असतं, साऊथ पोल ओके. मॅग्नेटमध्ये बाळांनो एक नॉर्थ पोल असतं आणि एक काय असतं सांगा, साऊथ पोल. मॅग्नेटचा हा सेंटर आहे, सेंटरपासून दोघंही पोल हे इक्विडिस्टंट असतात. करेक्ट आहे, पण कुठल्याही मॅग्नेटचे पोल्स कुठे दाखवायचे असतात, ॲट द एंड कधीच पोल दाखवत नसतात ओके. पोल्स हे नेहमी ओके लिटल डिस्टन्स बियॉन्ड, लिटल डिस्टन्स इनसाइड द एंड दाखवतात ओके. म्हणजे जे मॅग्नेटचे एंड असतात त्याच्या लिटल डिस्टन्स इनसाइड, इनसाइड म्हणजे काय, आतमध्ये. कधीच नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे एकदम कॉर्नरला दाखवायचे नाहीत. लक्षात ठेवा, ते कुठे दाखवायचे, लिटल डिस्टन्स इनसाइड, थोडंफार आतमध्ये, आणि इकडूनही सुद्धा थोडंफार आतमध्ये, सेम असतं. दाखवायचे नाही म्हणजे तिथंच असतात त्यांची स्ट्रेंथ. लक्षात ठेवा ओके. मग आता मला हे सांगा, सगळ्यात पहिले मॅग्नेटमध्ये काय काय इम्पॉर्टंट डेफिनेशन येतात. सगळ्यात पहिले तर व्हॉट इज मीन बाय ॲक्सिस ऑफ मॅग्नेट. मॅग्नेटचा ॲक्सिस काय असतो, तर ॲक्सिस ऑफ मॅग्नेटमध्ये सरळ सांगू शकता, द लाईन पासिंग थ्रू साऊथ अँड नॉर्थ पोल ऑफ अ मॅग्नेट इज कॉल्ड ॲज ॲक्सिस ऑफ मॅग्नेट. याला म्हणतात ॲक्सिस. अशी जी लाईन जी मॅग्नेटच्या नॉर्थ आणि साऊथ पोलमधून जाते त्याला म्हणतो आपण ॲक्सिस. दुसरं असतं व्हॉट इज मीन बाय इक्वेटॉर. व्हॉट इज मीन बाय इक्वेटॉर ऑफ मॅग्नेट. आवाज नको आहे. इक्वेटॉर ऑफ मॅग्नेट म्हणजे काय असतं, द लाईन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मॅग्नेट. अशी लाईन जी कुठनं पास होते, मॅग्नेटच्या
सेंटर अँड परपेंडिक्युलर टू काय असतं बोला ऍक्सिस. द लाईन पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू काय असतं ऍक्सिस इज कॉल्ड एज इक्वेटर. याला म्हणतात इक्वेटर. इक्वेटर ऑफ मॅग्नेट. इक्वेटर ही अशी लाईन आहे जी ऍक्सिस मधनं जाते आणि बाळांनो त्याला काय सांगा परपेंडिक्युलर आहे. द लाईन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मॅग्नेट अँड परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस कॉल्ड एज इक्वेटर. त्याला आपण म्हणतो इक्वेटर. ठीक आहे ओके. त्यानंतर थर्ड असतं बाळांनो व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक लेंथ. बघा मॅग्नेटिक लेंथ काय असतं. व्हॉट इज मॅग्नेटिक लेंथ guys. Magnetic length is denoted by torsion and that magnetic length is also called as a dipole length. काय म्हणायचं सांगा dipole length. लक्षात ठेवा that magnetic length is also called as a dipole length and which is denoted by L or torsion. What is magnetic length? What is dipole length? Magnetic length काय असतं dipole length काय असतं distance between north and south pole of magnet. मॅग्नेटच्या नॉर्थ आणि साऊथ पोल मधलं डिस्टन्स त्याला म्हणायचं मॅग्नेटिक लेंथ आणि त्यालाच म्हणायचं काय डायपोल लेंथ. करेक्ट आहे. दोन नॉर्थ आणि साऊथ पोल मधलं डिस्टन्स सांगा एल असतं की टॉयसेल असतं. टॉयसेल. साधी गोष्ट आहे. सेंटर पासून हा इकडे एल असतो सेंटर पासून हा इकडे एल असतो 2 एल. एल प्लस एल किती असतं टॉयसेल. दॅट इज कॉल्ड एज अ डायपोल लेंथ. त्यालाच म्हणतात मॅग्नेटिक लेंथ. लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट असतं व्हॉट इज मीन बाय जिओमेट्रिक लेंथ. जिओमेट्रिक लेंथ काय असतं बाळांनो जिओमेट्रिक लेंथ इज ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल एल. व्हॉट इज जिओमेट्रिक लेंथ. जिओमेट्रिक लेंथ म्हणजे काय असतं ऍक्च्युअल लेंथ ऑफ मॅग्नेट. काय ऍक्च्युअल लेंथ ऑफ मॅग्नेट इज कॉल्ड एज जिओमेट्रिक लेंथ. So capital L is called as a geometric length. What is geometric length? It's the actual length of magnet. Magnet ची जी काय actual length आहे. Actual length म्हणजे समजते का एकदम कट टू कट. हे बघा geometric length वेगळी आहे आणि डायपोल लेंथ वेगळी आहे. सांगा कुठली लेंथ मोठी आहे geometric की डायपोल. geometric length मोठी आहे. geometryचं नावच आहे geometric म्हणजे तिच्या geometry नुसार आलेली. ओके एकदम कट टू कट आलेली लेंथ. आणि कुठल्याही मॅग्नेटचे पोल्स हे कधी एंडला नसतात लिटल डिस्टन्स इनसाइड असतात. सो युअर जॉमेट्रिक लेंथ इज ऑलवेज ग्रेटर दॅन द डायपोल लेंथ. आणि त्याच्यामध्ये एक रिलेशन सुद्धा आहे. काय रिलेशन आहे तर बाळांनो जॉमेट्रिक लेंथ इज इक्वल्स टू 6/5 टाइम्स द डायपोल लेंथ. दिस इज द रिलेशन बिटवीन जॉमेट्रिक लेंथ अँड डायपोल लेंथ. दॅट जॉमेट्रिक लेंथ इज इक्वल्स टू किती असतं 6/5 टाइम्स किती असतं डायपोल लेंथ. डायपोल लेंथ म्हणजे काय एल की टॉयसेल टॉयसेल. करेक्ट आहे ओके. आता बाळांनो नेक्स्ट असतं बघा ऍक्सिस झालेला आहे इक्वेटर झालेला आहे मॅग्नेटिक लेंथ झाली आहे जॉमेट्रिक लेंथ झाली आहे. नेक्स्ट अतिशय महत्वाचा पॉइंट असतो व्हॉट इज मीन बाय पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ काय असतं बेसिकली पोल स्ट्रेंथ इज डिनोटेड बाय QM. कशाने डिनोट केली जाते सांगा QM. पोल स्ट्रेंथ काय असतं पोल स्ट्रेंथ म्हणजे असतं बाळांनो स्ट्रेंथ ऑफ अ पोल. बघा हा स्ट्रेंथ ऑफ अ पोल. पोलची स्ट्रेंथ त्यालाच म्हणतात कपॅसिटी. काय कपॅसिटी ऑफ अ पोल. पोलची कपॅसिटी. व्हॉट इज पोल स्ट्रेंथ. स्ट्रेंथ ऑफ अ पोल और कपॅसिटी ऑफ अ पोल इज कॉल्ड एज पोल स्ट्रेंथ. मला हे सांगा आपण जनरली म्हणतो मॅग्नेट काय करतो तर मॅग्नेट आयनला अट्रॅक्ट करतो. भाऊ मॅग्नेट कधीच आयनला अट्रॅक्ट नसतं करत त्याचे पोल्स आयनला अट्रॅक्ट करत असतात. कोण या मॅग्नेटमध्ये हा अख्खा रिकामा हे काय मधातला पार्ट कधीच अट्रॅक्ट नाही करत. त्याचे जे पोल्स आहेत ना ते पोल्स अट्रॅक्ट करत असतात. मेन अट्रॅक्ट करणारे पोल्स असतात. लक्षात ठेवा मॅग्नेट नसतो करत त्याचे पोल्स अट्रॅक्ट करत असतात. बरोबर आहे. त्यामुळे कपॅसिटी जी चेक करायची असते ती मॅग्नेटची नसतात चेक करायची. ती कपॅसिटी कोणाची चेक करत असतात सांगा पोल्सची करत असतात. कारण अट्रॅक्ट कोण करतो समजा एक वीक मॅग्नेट घेतला आणि एक स्ट्रॉंग मॅग्नेट घेतला तर स्ट्रॉंग मॅग्नेटचे पोल्स जास्त अट्रॅक्ट करतात आणि वीक मॅग्नेटचे पोल्स कमी अट्रॅक्ट करतात. पण मॅग्नेट कधीच अट्रॅक्ट नाही करत. बोलताना आपण म्हणतो हा मॅग्नेट स्ट्रॉंग मॅग्नेट आहे. ऍक्च्युअली तो मॅग्नेट स्ट्रॉंग असतो की त्याचे पोल स्ट्रॉंग असतात त्याचे पोल स्ट्रॉंग असतात बाळांनो. लक्षात ठेवा. आणि ती जी कपॅसिटी असते ती मॅग्नेटची असते की पोलची असते पोल्स. द कपॅसिटी ऑफ पोल्स इज कॉल्ड ॲज पोल स्ट्रेंथ. त्याला आपण काय म्हणतो सांगा पोल स्ट्रेंथ. हा जो नॉर्थ पोल आहे त्या नॉर्थ पोलची कपॅसिटी कशाने दाखवतात तर बाळांनो नॉर्थ पोलची कपॅसिटी दाखवतात +QM आणि हा जो साऊथ पोल आहे त्या साऊथ पोलची कपॅसिटी दाखवतात -QM. कशाने सांगा -QM. कपॅसिटी दोघांची सेमच असते. असं नसते एकाच मॅग्नेटच्या दोन्ही पोलच्या कपॅसिटी वेगवेगळ्या आहेत. एकाच मॅग्नेटच्या दोन्ही पोलच्या कपॅसिटी सेम असतात. फक्त एक +Q ने दाखवतात दॅट इज अ नॉर्थ पोल आणि एक -Q ने दाखवतात दॅट इज अ साऊथ पोल. तर लक्षात द्या पोल स्ट्रेंथ दाखवत असताना +QM जर दाखवलं तर समजून घ्यायचं दिस इज अ पोल स्ट्रेंथ ऑफ नॉर्थ पोल. अँड बाळांनो -QM दाखवलं समजून घ्यायचं दिस इज अ पोल स्ट्रेंथ ऑफ काय साऊथ पोल. करेक्ट आहे. कुठल्याही मॅग्नेटच्या दोन पोलला 100% स्ट्रेंथ असते आणि एकाच मॅग्नेटच्या दोन्ही पोलची स्ट्रेंथ काय असते सांगा सेम असते. करेक्ट आहे. फक्त दाखवताना एकाला प्लस आणि एकाला मायनस ते प्लस मायनस मोठे मनावर घेऊ नका याची मोठी आहे याची छोटी आहे नाही.
प्लस म्हणजे फॉर नॉर्थ पोल आणि मायनस म्हणजे फॉर साऊथ पोल. दॅट्स इट. ओके. आणि पोल स्ट्रेनचं युनिट काय असतं? हा जो पोल स्ट्रेन QM आहे त्याचं युनिट असतं बाळांनो, लक्षात ठेवा, त्याचं युनिट असतं बाळांनो एम्पियर मीटर. काय असतं बोला? एम्पियर मीटर. काय असतं बोला? एम्पियर मीटर. ओके. युअर साऊथ पोल always have a pole strength of minus QM. Your north pole always have a pole strength of plus QM. ओके. आता पोल स्ट्रेन झाल्यानंतर नेक्स्ट अवनी लक्ष दे, पागलासारखी करू नको. ओके. नेक्स्ट असतं बाळांनो, व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बघा, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असतो? हा, व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक डायपोल मोमेंट? बेसिकली मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज डिनोटेड बाय, बोला, कॅपिटल एम की स्मॉल एम? स्मॉल एम. काय असतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट? गाईज, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असतं? तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज अ प्रोडक्ट ऑफ, हा एक प्रोडक्ट आहे. काय बाळांनो? प्रोडक्ट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज अ प्रोडक्ट ऑफ, कशाचा प्रोडक्ट आहे? पोल स्ट्रेंथ इंटू किती असतं? डायपोल लेंथ. सो गाईज, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज अ प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेन इंटू किती असतं? डायपोल लेंथ. सो स्मॉल एम इज इक्वल्स टू किती असतं बोला? QM इंटू टॉयसेल. काय असतं बोला? QM इंटू टॉयसेल. QM म्हणजे असतं पोल स्ट्रेन अँड टॉयसेल म्हणजे काय असतं बाळांनो? डायपोल लेंथ. सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज अ प्रोडक्ट ऑफ QM इंटू टॉयसेल. QM म्हणजे असतं पोल स्ट्रेन, ज्याचं युनिट असतं एम्पियर मीटर, आणि टॉयसेल म्हणजे डायपोल लेंथ, ज्याचं युनिट असतं बाळांनो मीटर. सो व्हॉट यू कॅन से, इट इज द एम्पियर मीटर इंटू मीटर किती असतं? मीटर की मीटर स्क्वेअर? मीटर स्क्वेअर. एम्पियर मीटर स्क्वेअर. सांगा काय असतं? एम्पियर मीटर स्क्वेअर. काय असतं बोला? एम्पियर मीटर स्क्वेअर. झाला? ओके. सो एम्पियर मीटर इंटू मीटर किती असतं? मीटर स्क्वेअर. दिस इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. काय म्हणतात त्याला? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. इज दॅट क्लिअर? येस. ओके. आता हे झाल्यानंतर बेसिक गोष्टी काय असतात मॅग्नेट्स मधल्या? व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक फ्लक्स? लक्ष द्या रे बाळांनो, अतिशय महत्वाचं आहे. मॅग्नेटिक फ्लक्स काय असतं? हां, मॅग्नेटिक फ्लक्स इज डिनोटेड बाय फाय. कशाने डिनोट केलं जाते? फाय. करेक्ट आहे? जर तुम्ही नेहमी शिकल्यात, मॅग्नेटिक लाईन्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल अँड ऑलवेज एंड्स ऑन साऊथ पोल. 10वी पासून शिकले आहेत, 11वीत सुद्धा शिकले होते. जसं फॉर एक्झाम्पल बाळांनो, मला हे सांगा, सपोज हा एक नॉर्थ पोल आहे आणि बाळांनो हा एक कोण आहे सांगा? साऊथ पोल आहे. अँड एव्हरीवन नोज ऑल द मॅग्नेटिक लाईन्स ऑलवेज स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल अँड ऑलवेज एंड ऑन साऊथ पोल. करेक्ट आहे? दिस इज द रिजन कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फील्ड. त्या रिजनला आपण काय म्हणतो सांगा? मॅग्नेटिक फील्ड. आणि डोळ्यांनी दिसणाऱ्या ज्या लाईन्स असतात ते जे दिसत आहेत, दिस इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक लाईन्स. ओके. सो व्हॉट इज मॅग्नेटिक फ्लक्स? मॅग्नेटिक फ्लक्स काय असतं इकडे लक्ष द्या. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे असतं बाळांनो टोटल, बघा मॅग्नेटिक फ्लक्स काय असतं? टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स. टोटल नंबर ऑफ काय? मॅग्नेटिक लाईन्स पासिंग. टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स पासिंग नॉर्मली. काय? नॉर्मली थ्रू, ओके, थ्रू गिवन एरिया. Total number of magnetic lines passing normally through the given area. Normally म्हणजे perpendicular. Normally म्हणजे काय? Perpendicular. जसं मी सांगतो एक्झाम्पल, ते बघू दे, कळ. नाही निघत. कोणाचं कळ निघतंय? कळ आहे कोणाचं? हां, आहे पा. ओके. हा एरिया आहे बाळांनो. सांगा एरिया कसा आहे? व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? बोला. अबे बोलला ना, व्हर्टिकल आहे. हे बा हॉरिझॉन्टल असा असतो. हा, व्हर्टिकल आहे. आता समजा एरिया घेतला, करेक्ट आहे? हे बा एरिया इथं लावला याच्यात. ओके. इकडे नॉर्थ पोल आहे आणि तिकडे कोण आहे सांगा? साऊथ पोल आहे. सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स किती जातात? नॉर्थ टू साऊथ. हे बा मॅग्नेटिक लाईन्स कुठून जात आहे? नॉर्थ टू साऊथ. हे बा टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ही एकच झाली. अशा किती लाईन जातात एरियामधनं? पण कशा गेल्या पाहिजे? एरियाला काय असल्या पाहिजे? परपॅन्डिक्युलर. टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स पासिंग नॉर्मली. नॉर्मली म्हणजे काय? परपॅन्डिक्युलर. सांगा एरिया कसा आहे? हॉरिझॉन्टल की व्हर्टिकल? तर लाईन्स कशा असल्या पाहिजे? प्युअर हॉरिझॉन्टल, परपॅन्डिक्युलर आहे. एरियातनं जाणं महत्वाचं नाही आहे. एरियातनं तर गेलेच पाहिजे, पण एरियाला परपॅन्डिक्युलर असले पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल हे बाई जात आहे एरियातनं आणि परपॅन्डिक्युलर आहे, तर ही फ्लक्स म्हणून कन्सिडर केल्या जाईल. ओके. जर काही ही नाही आहे फ्लक्स, का बरं? एरियातनं जात आहे पण एरियाला परपॅन्डिक्युलर आहे का? नाही. ही फ्लक्स आहे का? नाही आहे. इज दॅट क्लिअर? हां.
सो गाईस ओके, सपोज हा एक एरिया आहे, ओके हा एरिया आहे, ओके मला हे सांगा तुमचा एरिया व्हर्टिकल आहे, येस, आणि सगळ्याच्या सगळ्या लाईन्स एरियाला काय सांगा नॉर्मल आहे म्हणजे परपॅन्डिक्युलर आहे. एक तर सगळ्या लाईन एरियातनं जात आहेत आणि सगळ्या लाईन्स एरियाला परपॅन्डिक्युलर आहे, तर तो झाला फ्लक्स. तर फ्लक्स काय असतं, तर फ्लक्स म्हणजे टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स, फक्त लाईन्स मोजायच्या. सांगा बरं एरियातनं किती लाईन जात आहे हर्ष? एरियातनं किती लाईन जात आहे, एरियातनं किती ते काढा सगळं हात, चेहऱ्यावरून हात काढा, सरळ चेहरे ठेवा थोडे. सांगा एरियातनं किती लाईन जात आहे, आणि सगळ्याच्या सगळ्या लाईन परपॅन्डिक्युलर आहे, येस. सो मॅग्नेटिक फ्लक्स फाय किती झाला, 5 वेबर, WBR वेबर, त्यालाच म्हणायचं प्लास वेबर. सो फ्लक्स फाय इज इक्वल्स टू 5 वेबर. सो येस, किती झाला 5 की 5 वेबर, 5 वेबर. हा झाला फ्लक्स. टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया. जर सपोज मी एक डायग्राम दाखवली समजा, फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, सपोज हा एक एरिया आहे, लक्ष द्या, ओके, आणि यातनं एक लाईन अशी जात आहे, यानं एक लाईन अशी जात आहे, आणि एक लाईन अशी जात आहे, चौथी लाईन अशी जात आहे. आणि तुम्हाला विचारलं या केसमध्ये फ्लक्स किती आहे, तर तुम्ही डोळे झाकून सांगा, बोला फ्लक्स किती आहे, 1 आहे की 2 आहे? तशा तर 4ही लाईन एरियातनं जात आहे, पण फ्लक्स म्हणजे काय असतं, अशा लाईन ज्या एरियाला परपॅन्डिक्युलर आहे. तर एरिया कसा आहे तुमचा व्हर्टिकल आहे, आणि एरियाला व्हर्टिकल असणाऱ्या लाईन परपॅन्डिक्युलर असतात, एरिया. सो फ्लक्स किती आहे सांगा, 2 की 2 वेबर, 2 वेबर. सो येस, येस, इज दॅट क्लिअर? दिस इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. त्याला आपण काय म्हणतो सांगा, मॅग्नेटिक फ्लक्स. टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया. वर्ड अतिशय महत्वाचा आहे, कुठला? नॉर्मली. कुठला? नॉर्मली. कुठला बाळांनो? नॉर्मली. लक्ष द्या, टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फ्लक्स. से येस, येस. आता मॅग्नेटिक फ्लक्स नंतर नेक्स्ट अतिशय महत्वाची डेफिनेशन असते. व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी? लक्ष द्या, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. आवाज नको आहे आनंदा. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीलाच आपण ऑर मध्ये म्हणतो मॅग्नेटिक इंडक्शन. काय म्हणतो सांगा? मॅग्नेटिक इंडक्शन. मॅग्नेटिक इंडक्शन इज डिनोटेड बाय बी. कशाने डिनोट केलं जाते बोला? बी. काय असतं मॅग्नेटिक इंडक्शन? म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. काय असतं मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी? म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन. ओके, काय असतं मॅग्नेटिक इंडक्शन? इट इज अ मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. काय असतं मॅग्नेटिक फ्लक्स? टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स. मग त्या लाईन मोजायच्या. तुम्ही बोलले लाईन 5 आहे म्हणून फ्लक्स किती आहे? 5. आणि कशातनं जात आहे? एरियातनं. तो एरिया दिला जाईल ना काहीतरी एक्स मीटर स्क्वेअर मध्ये. एरिया असेल ना काहीतरी एक्स मीटर स्क्वेअर, एक्स 5 मीटर स्क्वेअर, 10 मीटर स्क्वेअर, काहीतरी एरिया असेल ना. ओके, तो फ्लक्स डिवाइड बाय एरिया. फ्लक्स डिवाइड बाय ज्या एरियातनं लाईन जात आहे दॅट इज अ फ्लक्स, अँड डिवायडेड बाय एरिया ज्यातनं जात आहे त्या दोघांचा रेशो असतो म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन. काय? मॅग्नेटिक इंडक्शन. सो मॅग्नेटिक इंडक्शनचं युनिट काय असतं? फ्लक्स युनिट असतं वेबर, आणि एरियाचं युनिट असतं मीटर स्क्वेअर. म्हणजे वेबर की वेबर पर मीटर स्क्वेअर. आणि वेबर पर मीटर स्क्वेअरला आपण काय म्हणतो? टेस्ला. काय? टेस्ला. ज्याचा सिम्बॉल काय? कॅपिटल टी. आणि ज्याचा सिम्बॉल काय? कॅपिटल टी. काय सांगा? कॅपिटल टी. तर इंडक्शनचं तुम्ही युनिट वेबर पर मीटर स्क्वेअर लिहा, नाहीतर तुम्ही टेस्ला लिहा. टेस्ला नाही, काय? टेस्ला. नाहीतर तुम्ही लिहू शकता, ती एवढं आतुरतेने बघताय, तिला मनात सुरू आहे का हे टेस्ला वगैरे? टेस्ला की टेस्ला? टेस्ला. हा टेस्ला नाही आहे बरं का, जो रनिंग टेस्ला नाही आहे. यु नो रनिंग टेस्ला? सध्याच्या गाड्या वगैरे येतात टेस्लाच्या, ते नाही. हा टेस्ला मेला कधीचा. हा ठीक आहे, समजला की नाही? त्याच्या भावकीतला असेल तो, पण माहित नाही. ठीक आहे, हां समजलाय. हां, आर यू गेटिंग? येस. सो टेस्लाचा सिम्बॉल काय असतं? अंजली बे बैताळ. टेस्ला सिम्बॉल काय असतो? कॅपिटल टी मान. हा, काय? कॅपिटल टी. बरोबर आहे. हा, ओके. आता इकडे लक्ष द्या. मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय असतं हे तुम्ही फॉर्म्युला तर लिहिला. इट इज अ मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. पण बिफोर दॅट ओके, सगळ्यात बेस्ट काय सांगू शकता तुम्ही? जसं फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या. मी आताच तुम्हाला सांगितलं की बाळांनो लक्षात ठेवा, मला हे सांगा, हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. ओके, ऑल द मॅग्नेटिक लाईन्स ऑलवेज फ्लो फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. दिस इज कॉल्ड एज मॅग्नेटिक इंडक्शन. त्याला तुम्ही दुसऱ्या भाषेत मॅग्नेटिक फील्ड सुद्धा म्हणू शकता बाळांनो. ऑर मध्ये काय म्हणू शकता सांगा? मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक काय? फील्ड. सांगा मॅग्नेटिक फील्ड काय असतं? हा,
फील्ड म्हणजे काय असतं? एरिया. काय असतं? एरिया. व्हॉट इज मीन बाय फील्ड? फील्ड म्हणजे काय असतं? फील्ड म्हणजे असतं बाळांनो एरिया, असा एरिया. फील्ड म्हणजे असतो रिजन, असा रिजन. फील्ड म्हणजे असतो असा एरिया, असा रिजन की ज्या रिजन मध्ये गेल्यानंतर कसं तरी होतं. काय होतं? कसं तरीच वाटतं. म्हणजे तुम्ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये आले म्हणजे तुम्ही कुणाकडे अट्रॅक्ट होतात. करेक्ट आहे. व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक फील्ड? मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय असतं? बोला. द रिजन ए बबलू झोपून नको ने. किती झोपतोय तू? त्याची तुला उभं केलं राव मी. असा रिजन, असा एरिया. जा चेहऱ्यावर पाणी मारून ये जा. पाशील तिथे झोपशील. द रिजन एरिया स्पेस. असा रिजन, असा एरिया, असा स्पेस. द रिजन और द एरिया और द स्पेस. बोला. द रिजन, द एरिया और द स्पेस इन विच वी एक्सपिरियन्स. म्हणजे ज्या एरियात आपण गेलो की आपल्याला फील होते. वी एक्सपिरियन्स मॅग्नेटिक इफेक्ट. वी एक्सपिरियन्स मॅग्नेटिक इफेक्ट. लक्ष द्या. मॅग्नेटिक इफेक्ट. असा रिजन, असा एरिया की ज्या एरियात आपण गेलो की आपल्याला काय एक्सपिरियन्स होतो बाळांनो? मॅग्नेटिक इफेक्ट. आपल्याला नसते होत एक्सपिरियन्स, आयनला एक्सपिरियन्स होतो. कारण मला हे सांगा, मॅग्नेट कोणाला अट्रॅक्ट करतं? सूरज सुजल तुला करतं? मग तुला कोण अट्रॅक्ट करतं? कोणीच नाही करत. मग तू कोणाला करतो? अट्रॅक्ट करून येत नाही कोणी. ठीक आहे. ठीक आहे. द रिजन और द स्पेस और द एरिया इन विच वी एक्सपिरियन्स द मॅग्नेटिक इफेक्ट. ज्या रिजन मध्ये गेल्यानंतर आयन जेव्हा जातात आपल्याला नाही होत. ओके. ह्युमन बिईंगला, लिव्हिंग थिंगला मॅग्नेटिक इफेक्ट समजत नाही बाळांनो. मेटल्स पाहिजे. काय पाहिजे? मेटल्सला मॅग्नेटिक इफेक्ट जाणवतो. लक्षात ठेवा. सो दॅट इज कॉल्ड एज, ज्या एरियात गेल्यावर इफेक्ट जाणवतो दॅट एरिया इज कॉल्ड एज मॅग्नेटिक फील्ड. काय म्हणतो आपण त्याला? मॅग्नेटिक फील्ड. करेक्ट आहे. जसं आपण काय एक्सपिरियन्स करतो? आपण मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स करतो. आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड एक्सपिरियन्स करतो. कसं काय? हे बघा. मी कुठे आलो? अबे बोला ना, कुठे आलो? खाली. का बरं खाली आलो? ग्रॅव्हिटी अप्लाय होते आपल्याला. वी एक्सपिरियन्स अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आता जागा कमी होती म्हणून मी बिंदास उडी मारली. तुम्ही तुमच्या घराच्या टेरेसमध्ये मारता उडी खाली? नाही मारू शकत. कारण की आपल्याला भीती आहे की वी आर लिव्हिंग इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड आणि आपण एक्सपिरियन्स करतो. पण जाऊ द्या, घराच्या त्या टेरेसवरनं जाऊ द्या. साधं एखाद्या रस्त्याने जात असताना एखादं डबकं साचलेलं असेल, यु नो, तळ छोटंसं असं गटार. ओके. तुम्हाला उडी पागल आहे का रे? शीन सूचं काय त्याच्यात? साधी गोष्ट आहे ना. असे सांगतात जसे तुम्ही फॉरेनमध्येच राहता. ठीक आहे. बरं आहे. रस्त्याने जाताना पुढे येऊ शकते. मला हे सांगा, तुम्हाला उडी मारायची आहे तर उडी मारताना आपण 100 वेळ विचार करतो. का बरं? कारण की आपल्या डोक्यात असते जर का उडी इकडे तिकडे पडली तर माझ्यावर कोण अप्लाय होणार आहे सांगा? ग्रॅव्हिटी. मी गटारात पडू शकते. सो वी आर लिव्हिंग इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. वी आर म्हणजे आपल्याला ते फील होत आहे. तसं लक्षात ठेवा. ओके. मेटल्सला सुद्धा काय फील होतं की ते कुठल्या फील्डमध्ये राहत आहे? मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड आपल्याला एक्सपिरियन्स होत नाही बाळांनो. लक्षात ठेवा. ओके. सो दॅट इज अ मॅग्नेटिक फील्ड. त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्ड तयार करण्याचे दोन प्रकार आहेत. मॅग्नेटिक फील्ड तयार करण्याचे दोन प्रकार आहे. मॅग्नेटिक फील्ड कॅन बी डेव्हलप्ड बाय युझिंग मॅग्नेट और मॅग्नेटिक फील्ड कॅन बी डेव्हलप्ड बाय युझिंग इलेक्ट्रिक करंट. लक्ष द्या. काय म्हणता मी? अतिशय महत्वाचा इथून टॉपिकचा. लक्ष द्या. मॅग्नेटिक फील्ड, जेव्हा तुम्ही मॅग्नेटिक फील्ड म्हणता, लक्ष द्या रे, मॅग्नेटिक फील्डलाच आपण म्हणतो मॅग्नेटिक इंडक्शन. त्यालाच म्हणतो आपण फ्लक्स डेन्सिटी. आणि जी दाखवतात बी बारनी. कशानी? बी बार. म्हणजे डायरेक्शन आहे त्याला. ओके. डायरेक्शन काय मॅग्नेटिक फील्डची सांगा? साऊथ टू नॉर्थ आहे की नॉर्थ टू साऊथ आहे? नॉर्थ टू साऊथ. ओके. आता इकडे लक्ष द्या. ओके. मॅग्नेटिक फील्ड कॅन बी डेव्हलप्ड. लक्ष द्या, महत्वाचा आर्टिकल आहे. ओके. मॅग्नेटिक फील्ड कॅन बी डेव्हलप्ड. मॅग्नेटिक फील्ड कॅन बी डेव्हलप्ड by using
magnetic field can be developed by using magnets. Magnetic field can be developed by using magnets. मॅग्नेटचा यूज करून मॅग्नेटिक फील्ड तयार करणे. मॅग्नेटचा नॉर्थ पोल साऊथ पोल मॅग्नेटचे पोल्स आहेत. मॅग्नेटचा यूज करून मॅग्नेटिक फील्ड तयार करणे म्हणजे त्याला म्हणतात मॅग्नेटिझम. काय म्हणतात सांगा? मॅग्नेटिझम. म्हणजे थोडक्यात मॅग्नेटिक मटेरियल्स, मॅग्नेटिझम असल्या टॉपिक मध्ये आपण काय शिकत असतो? आपण इफेक्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड शिकतो. अशी मॅग्नेटिक फील्ड जी कुणामुळे तयार झाली? मॅग्नेट्समुळे तयार झाली. कुणामुळे? मॅग्नेट्स. पण मॅग्नेटिक फील्ड कॅन बी डेव्हलप्ड. 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 कॅन बी डेव्हलप्ड बाय युझिंग इलेक्ट्रिक करंट. बाय युझिंग इलेक्ट्रिक काय? करंट. करंटचा यूज करून सुद्धा मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. जसं ऑरस्टेड सायंटिस्ट होता. कुठला? ऑरस्टेड. ओके. तो काय म्हणायचा? सपोज आहे करंट आहे, वायर आहे. कोण आहे? वायर. तो काय म्हणायचा? जर का एखाद्या वायर मधनं गेला कोण? करंट. whenever the current is flowing through the conductor, whenever the current is flowing through the conductor, magnetic field is developed around the conductor. कंडक्टरच्या अवतीभोवती काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मग ही जी मॅग्नेटिक फील्ड तयार झाली ही कोणामुळे तयार झाली? मॅग्नेटमुळे तयार झाली की करंटमुळे तयार झाली? करंटमुळे तयार झाली. म्हणून याला म्हणतात मॅग्नेटिक इफेक्ट. ए मॅग्नेटिक इफेक्ट. ए मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ. मॅग्नेटिक इफेक्ट कुणाचा? ऑफ. ऑफ कुणाचा? तुमचा, माझा की करंटचा? करंटचा. म्हणजे हा टॉपिक आहे आपल्याला शिकायचा आहे. कुठला? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि हा टॉपिक आता आपण सुरू केलेला आहे. या दोन टॉपिक वर डिफरन्स समजलाय. इथं आपण सगळ्या मॅग्नेटिक फील्ड बद्दल बोलणार की अशी मॅग्नेटिक फील्ड जी मॅग्नेटमुळे तयार झाली. इथं आपण सुद्धा या टॉपिक मध्ये अशा मॅग्नेटिक फील्ड बद्दल बोलणार की जी मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक करंटमुळे तयार झाली. लक्षात ठेवा. इज दॅट क्लिअर? येस. तर आता आपण घेत आहोत मॅग्नेटिझम. त्यानंतर आपण घेणार आहोत EMI आणि AC सर्किट्स. आणि त्यानंतर आपण घेणार आहोत बाळांनो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके. ही लिंक असते टॉपिकची अशी. टॉपिक तुम्हाला समजला पाहिजे नेमकं काय शिकायचं आहे त्या टॉपिकमध्ये. ओके. सो मॅग्नेटिक फील्ड कॅन बी डेव्हलप बाय 2 वेज. लक्षात ठेवा. त्यातला आपण एक वे मॅग्नेटचा शिकतो. चला आता हे सगळं झाल्यानंतर तुम्ही जर का 11वीचा मॅग्नेटिझम जर बघितला असेल तर काही फॉर्म्युलेज होते. कमी होते पण होते. ओके. ते फॉर्म्युले मी एका ठिकाणी लिहून देतो. ओके. प्रॉब्लेम काय? बोर्ड्सला 12वीच्या बोर्ड्सला कोणी विचारणार नाही. पण तुम्हाला माहिती आहे बोर्ड झाल्यानंतर लगेच आपण एंट्रन्स घेत असतो. त्या एंट्रन्समध्ये मग एखादा चिल्लू पिल्लू फॉर्म्युला येतो. त्यामुळे मी तुम्हाला आताच लिहून देतो. चालेल? ओके. आता एकदा लक्ष द्या. तुम्हाला काही डेरिव्हेशन्स होते. काय काय डेरिव्हेशन्स होते सांगा? लक्ष द्या बाळांनो. एक बार मॅग्नेट होता. येस. बार मॅग्नेट मध्ये एक साऊथ पोल होता. येस. एक नॉर्थ पोल होता. एस. सेंटर होता. एस. सेंटर होता. सेंटर पासून हे डिस्टन्स किती होतं? एल. हे डिस्टन्स किती होतं? एल. आवाज नको आहे. ओके. सपोज एक ऍक्सिस पास केला. व्हॉट इज ऍक्सिस? ओके. लक्ष द्या. ऍक्सिस इटसेल्फ इज अ लाईन पासिंग थ्रू नॉर्थ अँड साऊथ पोल ऑफ अ मॅग्नेट. मग तुम्ही काय केलं बाळांनो? या ऍक्सिस वर एक पॉइंट घेतला. करेक्ट आहे? पी. आणि या पी पॉइंटला मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड करायचं होतं. त्याला म्हणतात बी ऍक्सिस. काय म्हणतात सांगा? बी ऍक्सिस. ओके. मागच्या वर्षी डेरिव्हेशन होतं. मागच्या वर्षी नोट्स काढा. तुम्हाला भले मोठे मोठे जम्बो डेरिव्हेशन दिसतील. ओके. त्या डेरिव्हेशनला काय म्हणतात माहिती आहे का? आठवायचा प्रयत्न करू नका. काल शिकवलेलं आठवत नाही. ते आठवणार आहे का? हां. लक्ष द्या. चला बोला. मॅग्नेटिक इंडक्शन. बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन. मॅग्नेटिक इंडक्शन ॲट अ पॉइंट ऑन द ऍक्सिस अँड आउटसाइड द मॅग्नेट. म्हणजे तो पी पॉइंट ऍक्सिस वर असलाच पाहिजे आणि मॅग्नेटच्या आउटसाइड म्हणजे बाहेर असला पाहिजे. कुठेही नसला पाहिजे. बाहेर ऍक्सिस वरच असला पाहिजे. भले तिकडे असू द्या ऍक्सिस वर किंवा इकडे असू द्या. मग त्यासाठी आपण डेरिव्हेशन मध्ये काय काय केलं होतं? हा जो मॅग्नेटचा सेंटर असतो या सेंटर पासनं त्या पी पॉइंटचं डिस्टन्स घेतलं होतं. आणि असं लक्षात आलं होतं सेंटर पासनं त्या पी पॉइंटचं डिस्टन्स किती असतं सांगा? आर. किती असतं बोला? आर. आणि मग त्या बी पॉइंटला इंडक्शन काय असतं? बी पॉइंटला इंडक्शन असतं μ0 डिवायडेड बाय किती असतं? 2 पाय. μ0 डिवाइड बाय 2 पाय. इथं असतं सांगा एम. ओके. टॉईस एम किंवा समजा एम इंटू आर डिवाइड बाय
इथं असतं आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे डेरिव्हेशन आलं होतं. आठवणार नाही आहे, विश्वास ठेवावा लागणार आहे. ठीक आहे, ओके. आणि त्यात नंतर लिहिलं होतं इफ युअर आर इज व्हेरी 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 ग्रेटर दॅन एल. जर का आरची व्हॅल्यू खूपच मोठी असेल कुणापेक्षा, एल पेक्षा, तर बाळांनो एल ही निग्लिजिबल असते आणि तुमचा बी ॲक्सिसचा नवीन फॉर्म्युला तयार होतो. लक्ष द्या, बी ॲक्सिसचा नवीन फॉर्म्युला तयार होतो. म्यू 0 डिवायडेड बाय किती असतं 4 पाय. इथं असतं टॉईस एम डिवायडेड बाय आर क्यूब. बी ॲक्सिसचा फॉर्म्युला तयार होतो म्यू 0 डिवाइड बाय 4 पाय टॉईस एम डिवाइड बाय किती असतं आर क्यूब. आर क्यूब. इज दॅट क्लिअर? यस. चला हे लक्षात ठेवा, डायरेक्ट लक्षात ठेवा. जर का फक्त आर लिहायचं असेल तर एल दिली असेल तर हा फॉर्म्युला असतो. चला नंतर होता मॅग्नेटिक इंडक्शन ॲट इक्वेटर, ज्यामध्ये आपण शिकलो होतो बाळांनो बाळांनो, हा साऊथ पोल, हा नॉर्थी, हा ओहो, हा ॲक्सिस. ओके, ॲक्सिसमधनं जाणारी लाईन, सॉरी सेंटरमधनं जाणारी लाईन आणि ॲक्सिसला परपॅन्डिक्युलर असणारी लाईन, जिला आपण म्हणतो इक्वेटर. ओके, इक्वेटरवर एक पॉईंट घेतला. व्हॉट यू हॅव टू फाइंड द मॅग्नेटिक इंडक्शन ॲट अ पॉईंट. What you have to find a magnetic induction at a point which is on the equator. Magnetic induction at a point which is on the equator, which is on the equator and outside the magnet. Magnetच्या बाहेर आहे. तर त्या O पॉईंटचं या P पॉईंट पासून डिस्टन्स आपण R घेतलं होतं. इथे सेमच घेतलं होतं. ओके, O पॉईंटचं P पॉईंट, O पॉईंटचं P पॉईंट पर्यंत डिस्टन्स आपण Rच घेतलं होतं. ठीक आहे, ओके. नंतर आपण काय केलं, साऊथ पोल पासून याला जॉईन केलं होतं, नॉर्थ पोल पासून याला जॉईन केलं होतं. हे डिस्टन्स L असतं. करेक्ट आहे. मस्त डेरिव्हेशन केलं होतं, घरी जाऊन बघा. ओके, सो इथं बी इक्वेटरचा फॉर्म्युला आला होता आणि बी इक्वेटरचा फॉर्म्युला होता म्यू 0 डिवाइड बाय 2 पाय इन ब्रॅकेट आर इंटू एम अपॉन आर इंटू एम डिवाइड बाय आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर रेस टू द पॉवर 3/2. आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर रेस टू द पॉवर किती असतं 3 की 3/2. 3/2. त्यातला स्मॉल एम म्हणजे असतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ठीक आहे. आणि जर का सपोज इफ आर इज व्हेरी ग्रेटर दॅन एल, म्हणजे एलची व्हॅल्यू जर का निग्लिजिबल असेल तर ती घ्यायची नाही. आणि दुसरा फॉर्म्युला होता बी इक्वेटर इज इक्वल्स टू म्यू 0 डिवायडेड बाय 4 पाय. इथं होतं एम डिवायडेड बाय आर क्यूब. एम डिवायडेड बाय किती आर क्यूब. आणि नंतर लिहिलं होतं रिलेशन की बी ॲक्सिस इज इक्वल्स टू किती असतं 2 टाइम्स ऑफ बी इक्वेटर. बी ॲक्सिस इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ किती असतं बी की बी इक्वेटर. बी गुड. एक काम कर बरं, कॅबिनमध्ये 11th स्टँडर्डचं पुस्तक आहे फिजिक्सचं, घेऊन ये बरं. लगेच असेल माझ्या याच्यावरच असेल टेबलवर. बी ॲक्सिस इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ किती असतं बी की बी इक्वेटर. बी इक्वेटर. ठीक आहे, हे बी ॲक्सिस बी इक्वेटर. नेक्स्ट होतं मॅग्नेटिक इंडक्शन ॲट एनी आर्बिटरी पॉईंट. लक्ष द्या, मी फॉर्म्युला लिहून देत आहे, डेरिव्हेशन नाही घेत आहे. 11वीचं आहे सगळं. मॅग्नेटिक इंडक्शन ॲट एनी आर्बिटरी मॅग्नेटिक इंडक्शन ॲट एनी आर्बिटरी पॉईंट. आर्बिटरी पॉईंट म्हणजे काय असतं. थँक्यू. चला, मॅग्नेटिक इंडक्शन ॲट एनी आर्बिटरी पॉईंट. आर्बिटरी म्हणजे काय असतं, आवाज नको आहे रे गदड्यांनो. आर्बिटरी म्हणजे असतं काय, हा अननोन पॉइंट. अननोन पॉइंट म्हणजे काय, तुमचा पॉइंट धड ऍक्सिस वरही नाही आहे आणि धड इक्वेटर नाही आहे, मधातच कुठेतरी आहे. सर दाखवा ना तो कुठे आहे. ओके, हा समजा हा काढला नॉर्थ पोल. ओके, हा साऊथ, हा नॉर्थ, ही ओरिजिन सेंटर, यातनं गेला ऍक्सिस. ओके, हा झाला इक्वेटर. ओके, तर तुमचा आर्बिटरी पॉईंट कुठेतरी इथं आहे पी. आर्बिटरी पोझिशन, अननोन पोझिशन. मग तुम्हाला माहिती आहे का, डेरिव्हेशन मध्ये आठवत असेल थोडा मॅग्नेट सरकवला होता, तो मॅग्नेट बेंड केला होता, नंतर हा नवीन ऍक्सिस तयार केला होता, भलं मोठं डेरिव्हेशन केलं होतं. ठीक आहे, ओके. सो मॅग्नेटिक इंडक्शन ॲट एनी पॉईंट पी. लक्ष द्या, पी पॉईंटला फॉर्म्युला होता म्यू 0 डिवायडेड बाय 4 पाय. इथं असतं स्मॉल एम डिवायडेड बाय आर. अंडर रूट ऑफ आलं होतं 3 cos स्क्वेअर थिटा प्लस 1. काय होतं सांगा, 3 cos स्क्वेअर थिटा प्लस 1. बोला काय होतं, 3 की 3 cos स्क्वेअर थिटा, 3 cos स्क्वेअर थिटा प्लस 1. हे सगळं आपण बघितलं होतं. हे लक्ष द्यायचं बाळांनो. याला ऍक्सिस म्हणतात. काय म्हणतात याला, ऍक्सिस. याला काय म्हणतात सांगा, इक्वेटर. ओके, इक्वेटर सांगितलं आहे तसं मी इनिशियल डेफिनेशन मध्ये. आणि हा
आर्बिटरी म्हणजे अननोन, आर्बिटरी पॉइंट लक्षात ठेवा. झालं. हे झाल्यानंतर लास्ट आर्टिकल. हा, व्हॉट इज मीन बाय फिक्टिडियस पोल्स. फिक्टिडियस पोल्स म्हणजे काय असतं मॅग्नेटचे. व्हॉट इज मीन बाय फिक्टिडियस पोल्स ऑफ अ मॅग्नेट. फिक्टिडियस पोल्स ऑफ अ मॅग्नेट म्हणजे काय. असं म्हणतात टू पोल्स ऑफ अ मॅग्नेट कॅनॉट बी सेपरेटेड. मॅग्नेटचे दोन पोल कधीही सेपरेट करू शकत नाही. मॅग्नेटचे दोन पोल आयुष्यात कधी सेपरेट करू शकत नव्हते. जसे जुने पिक्चर होते माहिती आहे का. तुम्ही जर का 90चे सगळे पिक्चर पाहिले तर त्याची एकच थीम राहायची. ओके, की ते मुलीवाले एवढे श्रीमंत राहायचे आणि मुलगा असं छपरी राहायचं, नाही तर मुलावाले श्रीमंत राहायचे, मुलगी अशीच राहायची आणि मग त्याचं प्रेम व्हायचं, मग ते लग्न करायचे. ओके, चोरून लग्न करायचे आणि मग भांडणं सुरू. ठीक आहे, बस एक बरोबर आहे की नाही. एकच थीम राहायची पिक्चरची. बरोबर आहे, पिक्चरची एकच थीम राहायची बाळानं. कुठलाही पिक्चर काढा, फक्त स्टोरी इकडून तिकडून फिरवायचे पण थीम एकच राहायची. करेक्ट आहे. पण ते आयुष्यात शेवटी कन्क्लुजन असं दाखवायचं की किती झालं तरी प्रेम प्रेम असते. ओके, त्या दोघांना कधीच कोणी, जर खरं प्रेम असेल तर ते दोघांना कधीच कोणी वेगळं करू शकत नाही. किती फोर्स करा, पाल तो मुलगा एवढा मार खायचा, पण त्याजवळ नव्हतंच काही तर मार खाणारच आहे. त्याला माहिती आता मार खाऊन घ्या, एकदा जमलं मग ठीक आहे. ओके, असं होतं. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. मार खायचा आणि शेवटी मग घरचे हार मानून द्यायचे आणि मग घरचे रडायचे शेवटच्या 5 मिनिटात, नाही आमचं चुकलं, माफ करा, झालं, जमलं. मग सुरळीत लाईफ सुरू. प्रत्येक 3 तास हेच दाखवायचे. दर 2 पिक्चर नंतर एकच थीम यायची. करेक्ट आहे. आणि नाही तर दुसरी थीम कुठली राहायची. ओके, मिथुन चक्रवर्तीचे पिक्चर राहायचे. मिथुन दा माहिती आहे तुम्हाला त्याचे. बस एक तर त्याची बहीण असेल, नाही तर बायको असेल, तिचा रेप व्हायचा आणि हा मग 3 तास मारत बसायचा. ओके, हिरोला. बस प्रत्येक पिक्चरमध्ये तेच. त्याच्या बहिणीचा रेप व्हायचा, नाही त्याच्या बायकोचा रेप व्हायचा. म्हणजे बायकोचा नसते होत रेप कधी. ठीक आहे, लक्षात. ठीक आहे. ओके, त्याच्या गर्लफ्रेंडचा काही. ठीक आहे, बस एकच थीम. ठीक आहे, असू द्या. तर बाळांनो, त्या पिक्चरमध्ये कन्क्लुजन एकच निघायचं की बाळांनो, आमच्या दोघांना काही झालं तरी तुम्ही सेपरेट करू शकत नाही. तसंच मॅग्नेटचे 2 पोल्स असतात, नॉर्थ आणि साऊथ. 2 पोल्स ऑफ अ मॅग्नेट कॅनॉट बी सेपरेटेड. मॅग्नेटचे 2 पोल्स कधी सेपरेट करू शकत नाही. ओके, म्हणजे समजा एक बार मॅग्नेट घेतला. लक्ष द्या. सपोज बाळांनो, तुम्ही एक बार मॅग्नेट घेतला. हे बघा, इथं साऊथ पोल आहे, इथं कोण आहे, नॉर्थ पोल आहे. करेक्ट आहे. आता बाळांनो, मला हे सांगा, सेंटर आहे. सपोज तुम्ही विचार केला या मॅग्नेटला मधातनं तोडून टाकू आपण. दणका मारला एकदा आणि मॅग्नेटचे 2 तुकडे झाले. चला, मॅग्नेटचे 2 तुकडे केले तुम्ही बाळांनो. येस, हम जुदा हो गए, हमारे घर वालों ने हमें जुदा कर दिया. करेक्ट आहे की नाही. ती एखाद्या रूममध्ये कोंडून ठेवायचे आणि ते पार इकडून तिकडून कशी पळून जायची कधीतरी, नाही तर हा गाडी घेऊन यायचा डायरेक्ट या बेडरूममध्ये घुसायचा गाडी घेऊन. ठीक आहे. हा जुने पिक्चर तर पाहत जा. ठीक आहे. नाही तर तिच्या लग्नापर्यंत राहायचे आणि मंडपातनं उचलून घेऊन जायचा तो गाडीवरनं. असे यु नो 2 पोल त्या दोघांना. पण लक्ष द्या इकडे. आजकाल असले पिक्चर चालत नाही असं काही नसते बाळांनो. आजकाल लोकांच्या मेंटॅलिटी चेंज झाल्या. तुम्हाला करायचं तर मराले पाहून तिथं करत बसा. ठीक आहे. लक्ष द्या इकडे. हा नॉर्थ पोल आणि हा कोण आहे सांगा, साऊथ पोल. तर बाळांनो, इथं असं वाटतंय की नॉर्थ आणि साऊथ पोल हे 2 काय झाले, वेगवेगळे पोल झाले. पण असं कधीच नसते. आजकालची पिढी कशी आहे, ठीक आहे, नाही म्हणतात का घरचे सोडून दे, जाऊ दे, मी दुसरी बघतो. असंच असते. दुसरं काय, ब्रेकअपचं प्रमाण पहिले वाढलं की आताच वाढलं ब्रेकअप. ठीक आहे ना, मग ताण नको देऊ डोक्याला. सरळ होत असेल तर सांग. ते मी कन्व्हिन्स करल, हे करल, ते करल, ते काय कबीर सिंग सांग फालतूपणा आपल्याला पटत नाही. ठीक आहे. ओके, काय टेन्शन आहे. 5-6 महिने त्रास होतो म्हणते, नंतर ते आपापल्या मार्गाने निघून जातात. ठीक आहे. बस लक्ष द्या. तर इथं हीच पिढी आहे आजकालची, टुडे जनरेशन. ओके, दोघांना वेगळं केलं, दोघांनी प्रयत्न केला सोबत राहायचा, घरचे नाही म्हणतात किंवा स्वतःचं पटत नाही, काय असेल, पण वेगळे झालेत. वेगळे झाल्यावर 5 महिन्यांनी बघितलं तर हा साऊथ पोल हिचा नॉर्थ डेव्हलप करून टाकतो नवीन, आणि हा नॉर्थ हिचा साऊथ डेव्हलप करतो. मराले को जा तिकडे. ठीक आहे. प्रत्येक जण आपला कॉन्ज्युगेट पोल डेव्हलप करतो. काय डेव्हलप करतो, कॉन्ज्युगेट पोल. तिच्या मागं लागत नाही. कारण आजकाल कसं असते बाबा, आपल्याला करायचं आहे ना, एक काम कर, तू तुझ्या घरचे सांभाळ, मी माझ्या घरचे सांभाळतो.
मी तुझ्या घरची येईल, तुझ्या भावाच्या 4-5 लाता खाईल. ओके रिकामे काम कोण जाईल करायला. हा ते सर तुझ्या घरचं सांभाळ ना, तू त्यांना काय कन्व्हिन्स करायचं कर, मी माझ्या घरच्यांना कन्व्हिन्स करायचं करतो. जमलं तर ठीक, नाही तर जाऊ दे. ठीक आहे. ओके ए लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, लक्ष द्या. हा या दोघांना सेपरेट केले. सेपरेट केल्यानंतर इकडे साऊथ आणि नॉर्थ वेगळे झाले. 6 महिन्यात बघितलं तर काय झालं, हे दुसऱ्याच्या गाडीवर फिरत होती आणि हा दुसऱ्याला घेऊन फिरत होता. ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे. ते आपले कॉन्ज्युगेट पोल्स काय करतात सांगा, डेव्हलप करतात. करेक्ट आहे. आता एक लक्षात, त्यांना सवय झाली असते बाळांनो, ते एकदा जर का सोबत राहायला लागले ना तर त्याची सवय झाली असते की पाहिजेच असते कोणतरी, त्यामुळे ते लगेच दुसरा बघतात, त्याशिवाय ते राहू शकत नाही. सवय असते, सवयीचा पार्ट असतो. पुन्हा आपण एक काम केलं, या दोघांचे तुकडे केले. ओके साऊथ आणि नॉर्थ, पुन्हा याचे 2 तुकडे तयार केले, साऊथ आणि नॉर्थ. इकडे साऊथ, इकडे नॉर्थ, इकडे साऊथ, इकडे नॉर्थ. पुन्हा तिथून 6 महिन्यांनी बघितलं तर हा याचा कॉन्ज्युगेट पोल तयार करतो, ते दुसऱ्याच्या गाडीवर असते. म्हणजे समजलंय का, रस्त्याने जाता जाता म्हणजे असं तुकडे करत करत एक एक पॉइंट जरी भेटला तुम्हाला मॅग्नेटच्या मेटलचा, तर त्या एकाच पॉइंटमध्ये दोन्ही पोल असतात. कुठले, साऊथ आणि मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट. रस्त्यावरून जाताना जर का तुम्हाला मॅग्नेट भेटला, तुम्हाला दिसलो त्याच्यावर मोठा एस लिहिलेला आहे, एस म्हणजे कोण, साऊथ पोल लिहिलेला आहे. तर असं नाही म्हणायचं की फक्त तो साऊथ आहे, त्या जवळच कुठला असतो, नॉर्थ पोल असतो. मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट. सिंगल पोल कधीच येत नाही, सवयच नसते त्याला सिंगल राहायची. एकदा सवय फार विचित्र गोष्ट आहे बरं का. एकदा सवय झाली ना तर आपल्याला पाहिजेच असते कोण ना कोणी. ओके आपण तर पहिले तेच प्रयत्न करते, जो गेला त्यालाच घेऊन, तो नसेल तर मग दुसरा कोणतरी सांत्वना करायला. दुःख काय म्हणतात त्याला, मला नाही एक्सपिरियन्सच नाही आपल्याला. ठीक आहे, लक्षात द्या. ठीक आहे, काय आपल्याला तसले फालतू गोष्टीचा एक्सपिरियन्स नाही आहे. हा काय बोलले, अबे काय बोलतायत. मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट. मोनोपोल वाले एकच असतात, मेकॅनिकल इंजिनियर्स. त्याला तसा आहे, पहिलेपासूनच दुष्काळ असतो. मी तुम्हाला नेहमी सांगतो, मी जेव्हा इंजिनिअरिंग मध्ये होतो, हे 12वी पर्यंत आमच्या वेळेस मुलींसोबत बोलणं म्हणजेच असं एकदम क्राईम. म्हणजे माहिती आहे का, एखादा मर्डर केला चालला पण पोलिससोबत बोलायचं नाही. ओके एक तर आम्ही अशा छोट्या छोट्या गावी राहायचो, थोडे पोलिससोबत बोललं असं चुकून अशी न्यूज पसरायची काहीच्या काही. ओके त्यामुळे मुलींसोबत बोललं तेव्हा मोबाईल वगैरे तर बिलकुलच नव्हते. ओके आखो मी जेवढं काय झालं तेवढं काही झालं, बाकी तुझं काहीच नाही. ठीक आहे. हां ओके सायकल सायकल काढताना तिची सायकल आपल्या सायकलच्या बाजूला असेल, तेवढ्यातच काही नजर पडली तर पडली बस, बाकी तर तसा काही ऑप्शनच नव्हता. हां राहिलं त्यानंतर 12वी झाल्यानंतर कसे नागपूर सिटीमध्ये गेलो, चला सिटी मोठी आहे तिथं कोणाला समजत नाही. ओके काही केलं तरी म्हणजे मेट्रो सारखी, तर तिथं मी होतो मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. माझ्या बॅचमध्ये होते 120 मुलं, 120 स्टुडंट्स होते, त्यातल्या 2च मुली होत्या आणि 118 मुलं होते. सांगा ठीक आहे. काय प्रोबॅबिलिटी आहे सांगा बरं. तर कुठं जिथं भेटत नाही तिथं हात टाकून जायचा काही संबंधच नाही. असं करत करत वयाचे 21 वर्ष आले आणि 21 वर्ष जसे तुम्ही मोठे होतात तेव्हा तर तुम्हाला ते जॉब आणि त्याचंच टेन्शन वेगळं असते. तेव्हा ते रिकामी कामं करत नाही. रिकामी कामं कधी करते पोरं, आता 11वी 12वी आणि इंजिनिअरिंगचे स्टार्टिंगचे वर्ष 2-3 वर्ष जेव्हा जॉब लागत नाही तेव्हा डोळे उघडत असतात त्यांना. म्हणजे 21 वर्ष आले की मग ते जॉबच्या नाद लागतात, ते लाईफमध्ये वेगळा फेज तयार होतो. असं करत करत तो दुष्काळातला पार्ट होता, ते कधी आयुष्यात कधी आलंच नाही. इथून तिथून यायचे तर पळून जायचे. ठीक आहे. हां समजलंय. ओके पण व्हॉट माय एक्सपिरियन्स, कम्प्युटर सायन्सवाल्यांचा एक्सपिरियन्स सांगतो. कम्प्युटर सायन्सवाले तेच करत असतात. ओके कम्प्युटर सायन्सवाल्यांचा एक्सपिरियन्स सांगतो. मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट, कधीच एक्झिस्ट होत नाही, लक्षात ठेवा. झालं. ही जी पोलची प्रॉपर्टी आहे की आपण दोघं कधीच वेगळे होऊ शकत नाही, दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज काय, फिक्टिटियस प्रॉपर्टीज ऑफ द पोल. काय म्हणतात बोला, फिक्टिटियस प्रॉपर्टीज. आता इकडे लक्ष द्या बाळांनो, हे सगळं झाल्यानंतर लास्ट आर्टिकल मी आता सांगितलं होतं तुम्हाला, केव्हाही मॅग्नेटिक फील्ड तयार करायची असेल तर 2 ऑप्शन असतात आपल्याजवळ. एक तर मॅग्नेटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार करू शकता, नाहीतर इलेक्ट्रिक करंटमुळे. आता समजा एखादी सर्क्युलर कॉईल घेतली, लक्ष द्या. समजा एक सर्क्युलर कॉईल आहे, लक्ष द्या. सर्क्युलर कॉईल मधनं करंट फ्लो झाला, काय झाला, करंट.
सर्क्युलर कॉईल आहे, सर्क्युलर कॉईल मधनं करंट फ्लो झाला, लक्ष द्या रे, सर्क्युलर कॉईल मधनं जर का करंट फ्लो झाला तर आपण सांगितलं होतं ऑर्स्टेड सायंटिस्ट काय म्हणतो, whenever the current is flowing through the conductor, what happened? Magnetic field is developed around the conductor, 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 and around. त्या कंडक्टरच्या अवतीभोवती काय तयार होते सांगा, मॅग्नेटिक फील्ड. आता लक्ष द्या काय असते. सपोज ही एक कॉईल आहे, कॉईल म्हणजे एक मेटल आहे, काय मेटल, इट इज नॉट अ मॅग्नेट, मॅग्नेट आहे, एका आयनला अट्रॅक्ट नाही करत आहे. पण जर सपोज एखाद्या मेटल मधनं तुम्ही करंट पास केला, त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ओके, त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते, जेव्हा मॅग्नेटिक फील्ड तयार झाली आणि तो मेटल म्हणजे तो कंडक्टर त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर का दीर्घकाळ राहिला, यू नो दीर्घकाळ, फॉर अ लॉंग टाइम, फॉर अ, चला बोला, वेन अ मेटल or a conductor is placed in a magnetic field for a long time, it gets magnetized. तो मॅग्नेटाइज होतो आणि काही वेळानंतर त्याच्यात सुद्धा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज येतात आणि काही वेळानंतर इट विल ऍक्ट ॲज अ मॅग्नेट. तो काय म्हणून बिहेव करतो सांगा, मॅग्नेट. हे लक्ष द्या, शेवटचे 2 मिनिट. हा एक कंडक्टर आहे, या कंडक्टर मधनं जर का करंट गेला, काय गेला, करंट, त्याच्या अवतीभोवती काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड. त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर का तोच कंडक्टर, हे बघा हा कंडक्टर आहे, तुम्हाला लागलं तर मी हे दाखवतो. मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर का हा कंडक्टर जास्त वेळ राहिला, if that conductor is placed in a magnetic field for a long time, it gets magnetized, त्यात मॅग्नेटिक प्रॉपर्टीज येतात आणि once it gets magnetized, it will act as a magnet. तो काय म्हणून ऍक्ट होतो, मॅग्नेट. आणि जर का तो मॅग्नेट म्हणून ऍक्ट होत असेल तर त्याला 2 पोल असतात, नॉर्थ आणि, मग सांगा कुठला नॉर्थ आणि कुठला साऊथ. त्याचा नॉर्थ दाखवायचा आहे, त्याला साऊथ दाखवायचा आहे. तर बाळांनो असं म्हणतात, आता बघा मी त्या डायग्राम मध्ये खिचडी होते म्हणून सांगत नाही, लक्ष द्या बाळांनो. मला हे सांगा, ओके, सपोज ती कॉईल आहे, या कॉईल मधनं करंट गेला, त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार झाली, त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो जास्त वेळ राहत आहे, त्यात मॅग्नेटिक प्रॉपर्टी आल्या, इट विल ऍक्ट ॲज अ मॅग्नेट. मॅग्नेट आहे म्हणजे याला 2 पोल आहे, नॉर्थ आणि साऊथ, आणि त्याचे 2 पोल दाखवायचे. तर कसे दाखवायचे, तर बघा ही कॉईल मी पकडत आहे, हे बघा, तुम्हाला देत नाही आहे, हा ठीक आहे, लक्षात. ओके, मला हे सांगा, कॉईल म्हणजे तुम्ही लोक आणि मी, आपल्या दोघांच्या मधात कोण आहे, काय म्हणजे? अबे तो टॉपिक झाला, सुपरपोजिशन वेव्हज, हवा आहे म्हणतात, पागल कुठले, अरे नालायक हो. बघा ना, ही कॉईल, तुम्ही लोक आणि मी, आपल्या दोघांच्या मधात कोण आहे, कॉईल आहे, सर्क्युलर कॉईल आहे. आता या कॉईल मधनं काय जात आहे, करंट. समजा हे, लक्ष द्या बा, करंट असं जात आहे, सांगा ही क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे, अँटी. ओके, जर का सपोज एखाद्या कॉईल मधनं अँटी क्लॉकवाईज करंट जात असेल, काय अँटी क्लॉकवाईज, इट विल ऍक्ट ॲज अ नॉर्थ पोल. तो त्या कॉईलचा कुठला पोल असतो सांगा, नॉर्थ पोल. जर का सपोज एखाद्या कॉईल मधनं अँटी क्लॉकवाईज करंट जात असेल तर बाळांनो, अँटी क्लॉकवाईज करंट साठी लक्ष द्या, अँटी क्लॉकवाईज करंट जात असेल, कुठला करंट सांगा, अँटी क्लॉकवाईज करंट जात असेल, आवाज नको आहे रे, अँटी क्लॉकवाईज करंट जात असेल तर इट विल ऍक्ट ॲज अ नॉर्थ पोल. ती कॉईल काय म्हणून ऍक्ट होते सांगा, नॉर्थ पोल. कारण की तो मॅग्नेट आहे, मॅग्नेट आहे म्हणजे त्याला 2 पोल आहे, नॉर्थ आणि साऊथ. मग दाखवा नॉर्थ आणि साऊथ. तर नॉर्थ आणि साऊथ कसे दाखवायचे, तर लक्ष द्या, तुमच्या साईडनी बघतात तुम्ही, तुमच्या साईडनी त्या कॉईलमधनं करंट जाताना दिसतं, सांगा अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज. मग ज्या साईडनी अँटी क्लॉकवाईज आहे तो पोल काय म्हणून ऍक्ट होतो, नॉर्थ. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला तो अँटी क्लॉकवाईज करंट दिसत आहे, पण तुम्ही माझा विचार करा, मला तो अँटी क्लॉकवाईज दिसत असेल की क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. ओके, हे बा असा करंट आहे, तुम्हाला काय दिसत आहे, बोला ना. आणि माझ्या साईडनी क्लॉकवाईज, मी सांगतो कसं काय. आता माझ्या साईडनी विचार करा, हे बा माझ्या साईडनी विचार करा, माझ्या साईडनी विचार करा, हे बा बोला, क्लॉकवाईज करेक्ट आहे. म्हणजे एकाच कॉईलला किती फेस आहे, 2. एका फेसनी जर का तो अँटी क्लॉकवाईज असेल तर माझ्या साईडनी विचार करा, आता माझ्या साईडनी तो काय दिसत आहे, क्लॉकवाईज. आणि जर का सपोज त्या कॉईल मधनं क्लॉकवाईज करंट दिसत असेल, देन दॅट फेस विल ऍक्ट ॲज अ, देन दॅट फेस विल ऍक्ट ॲज अ, बोला, दॅट फेस विल ऍक्ट ॲज अ साऊथ पोल. काय, साऊथ पोल. हा झाला एस आणि हा काय झाला सांगा, एन. समजलाय? म्हणजे एकाच कॉईलला 2 पोल असतात, एका साईडनी नॉर्थ आणि एका साईडनी साऊथ. कॉईलला 2 फेस, दिस फेस आणि दिस फेस. याला आपण म्हणू सांगा, लक्षात ठेवा, फेस ए, आणि याला काय म्हणू आपण सांगा, फेस बी. हे काय 2 फेसेस नाही आहेत, नाही 2 कॉईल नाही आहे, कॉईल एकच आहे, कॉईलचे 2 फेस.
ज्या साईडने अँटी क्लॉकवाईज करंट नॉर्थ पोल आणि ज्या साईडने क्लॉकवाईज करंट साऊथ पोल. इज दॅट क्लिअर गाईज? ओके. सो दिस ऑल ओवर अबाउट द 11th स्टँडर्ड मॅग्नेटिझम फ्रॉम द सेकंड लेक्चर. म्हणजे फ्रॉम टुमॉरो आय विल स्टार्ट विथ द 12th स्टँडर्ड मॅग्नेटिझम. 14 तारखेला पतिती आहे आणि पतितीची बाळांनो मला माहित नाही काय असते ते. हां ठीक आहे. हां ओके. पतितीची सुट्टी असते, नसेल तर घ्यायची. खूप छान प्लॅनिंग करताय मी तुमच्यासाठी पुढचं काहीतरी. ठीक आहे. सुट्टी घ्यायची, कॉलेजमध्ये जाऊन तसंही काही करत नाही, सुट्टी घ्यायची. मी कंबाईंड लेक्चर घेणार. ठीक आहे, चालेल.